ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्रीकृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. चौथे तुळशीदळ. वृंदावनाला जाऊन महदानंदाचा अनुभव घेऊन आल्यापासून गोपींचे मन कृष्णाकडे पूर्वीपेक्षा अधिक ओढ घेऊ लागले. एके दिवशी गोपींना उद्देशून राधा म्हणाली, पूर्वी दही दुधाच्या निमित्त कृष्ण गोपाळांसह यायचा. त्यावेळी कृष्णाचे आम्हाला सहज दर्शन घडायचे. अलीकडे कृष्ण धेनू चारायला जायला लागल्यापासून त्याचे दर्शन आम्हाला फारच दुर्लभ झाले आहे. तेव्हा आपण सर्वजणी लोणी घेऊन जाऊन गोपाळांच्या मेळ्यात खेळत असलेल्या कृष्णाला गाठून यथेच्छ त्याला लोणी देऊ. कृष्ण भेटीची तळमळ लागली असल्याने राधेला रात्रभर झोप लागली नाही. उषकाली उठून ती भराभर रोजची कामे आटोपून कृष्णासाठी लोणी घेऊन घरातून निघाली. जाता जाता ती गुणवंतीला म्हणाली, मी पुढे जाते, जसवंती मागे येत आहे, तू इतर गोपींना घेऊन शक्यतो लवकर ये. त्यावर गोपींना उद्देशून गुणवंती म्हणाली, दारात घाला तुम्ही सडा ग भराभरा. पहा राधिका पुढे निघाली, जसवंतीही मागे चालली. डोईवर घ्या लोण्याचा घडा ग भराभरा. पाण्याच्या मिसे यमुनेशी जाऊ, डोळे भरुनी श्री हरी पाहू. यमुनेचा घाट तुम्ही चढा ग भराभरा. कुंजवनामध्ये रास रचूया, हरी प्रेमामध्ये गुंग होऊया. रुक्मिणीपतीच्या पाया पडा ग भराभरा. तिच्या सूचनेप्रमाणे गोपी कृष्णाला देण्यासाठी लोणी आणि येतेवेळी पाणी आणण्यासाठी घागर घेऊन भराभर चालल्या. सर्वांचे लक्ष कृष्णाकडे वेधले गेल्यामुळे चुटकी सरशीत त्या सर्वजणी कृष्णापाशी पोहोचल्या. गोपींना पाहताच कृष्ण मुरली वाजवीत नाचू लागला. गोपींनी लोणी अर्पण करताच गोपाळांसह कृष्णाने लोणी सेवन केले आणि प्रत्येक गाडग्यात प्रसादार्थ लोणी ठेवून गाडगी ज्यांची त्यांना देऊन टाकली. त्यावर यमुनेला जाऊन त्यांनी घागरी भरून घेतल्या आणि आपापल्या घरी पत्या परतल्या. एके दिवशी कृष्णाने विचार केला की गोकुळीच्या लोकांना ताईत, दोरा बांधणे, अंगारा लावणे इत्यादी जो वाईट छंद लागला आहे तो काहीतरी युक्ती करून सोडविला पाहिजे. ज्याच्या हातात जगतसूत्र आहे त्याची भक्ती करावयाची सोडून हे लोक दगडाला शेंदूर लावतात. म्हसोबा, मरगाई, मंगळाई, जोखाई, साखाई, मार्को, भेस्को, वेताळ, मुंजा, झोटिंग यास देव म्हणून पूजतात. तेव्हा हा त्यांचा भ्रम काढून त्यांच्या ठिकाणी खऱ्या देवाविषयी भक्ती उत्पन्न केली पाहिजे. दुसऱ्या दिवशीच गोकुळीचे गवळी सर्व एकाएकी भ्रमिष्ठासारखे होऊन सैरावैरा धावू लागले. तेव्हा शूद्र देवतांच्या नादी न लागलेले नंद, यशोदा तसेच इतर काही गवळीजनांनी कृष्णाला प्रश्न केला की एकाएकी गोकुळवासियांची अशी स्थिती व्हायला कारण काय. कृष्ण म्हणाला, जगात खरा देव एकच आहे, तो म्हणजे सर्वांतर्यामी गुप्तपणे वास करणारा नारायण हा होय. असे असता त्याला विसरून हे लोक शूद्र देवते पूजतात करिता त्याचे फळ हे भोगत आहेत इतकेच. त्यांचा सुखाचा संसार व्हावा अशी जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी मनापासून नारायणाचे स्मरण केले पाहिजे. हे कृष्णाचे सांगणे सर्वांना पटले. त्या दिवसापासून गोकुळवासी जन सर्व कृष्णालाच भजू लागले. त्यावर पूर्ववत ते संसार करू लागले. एके दिवशी नंद, यशोदा तसेच गावातील सर्व लोक मिळून जत्रेनिमित्त देवीच्या वनात गेले. देवीची पूजा, जेवण आटोपल्यावर सर्वजण झाडाखाली विश्रांती घेऊ लागले. इतक्यात एक भला मोठा अजगर येऊन नंदाला गिळू लागला. कमरेपर्यंत गिळल्यावर नंद जागा झाला. अजगराला पाहताच भीतीने तो थरथर कापू लागला. त्याने आरडाओरड सुरू केली. तेने करून सर्व लोक खडबडून जागे झाले. यशोदेजवळ निजलेला कृष्ण गडबड कसली गाई असे म्हणून डोळे चोळीत उठला. यशोदेकडून हकीकत समजता कृष्ण नंदाजवळ धावत गेला. तोवर
अजगर आणि नंदाला कंठापर्यंत गिळले होते. कृष्ण जाऊन त्या अजगरावर थै थै नाचू लागला, तरी तो नंदाला सोडेना. त्यावर कृष्णाने त्यास जोरात एक लाथ मारली, तरी तो मागे हटेना. म्हणून शेवटी कृष्णाने अजगराला उभा चिरून त्यापासून नंदाला सोडविले. त्यावर कृष्ण सर्वांना उद्देशून म्हणाला, आपण सर्व देवीच्या जत्रेला आलो असता आपले चांगले होण्यापेक्षा वाईट का व्हावे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मला तरी असे वाटते की आपली श्रद्धा ते मात्रही खऱ्या देवावर नाही. आपण नेहमी कृत्रिम देव ढुंढायत असतो. जोपर्यंत खऱ्या देवाला आपण अत्यंत कळकळीने स्मरणार नाही, तोपर्यंत आपल्यावर नाना तऱ्हेची संकटे सारखी येतच राहणार. निदान यापुढचे आयुष्य तरी सुखात जावे असे वाटत असेल तर सर्वांनी मनापासून देवाची क्षमा मागून क्षणभरही त्याला न विसरता राहिले पाहिजे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी देवकी वसुदेवाला उद्देशून म्हणाली, आपण 7 पुत्रांना जन्म दिला, पण 6 कंसांनी मारिले व 8वा बाळ गोकुळात नांदत आहे. वास्तविक आज मुलांची पूजा करून ब्राह्मणाला वाण द्यावयाचे, पण माझी ही इच्छा कशी सफल होणार. आम्ही पूर्वजन्मी कोणते अघोर पाप केले होते कोण जाणे. म्हणून आज अशा प्रकारे आम्हाला बंदीशाळेत कोंडून राहावे लागत आहे. याप्रमाणे देवकी बोलत असता एकदम तिला रडू कोसळले. वसुदेवही खिन्न झाला. हे देवकीचे शब्द तिकडे गोकुळात गोपाळांच्या मेळ्यात खेळत असलेल्या कृष्णाच्या कानी पडले. त्या क्षणी तो बंदीशाळेत गेला, पण थोडीशी गंमत करावी म्हणून तो देवकीच्या पाठीशी दडून उभा राहिला. देवकी हातात वाण घेऊन म्हणाली, माझा बाळ कोठे असेल तेथे हे वाण त्याला पाव. हे वाण वास्तविक ब्राह्मणाला द्यावयाचे, पण या ठिकाणी मला ब्राह्मण कसा भेटणार. इतक्यात कृष्ण देवकीसमोर येऊन उभा राहिला व म्हणाला, मी ब्राह्मण आहे, मला वाण दे. देवकी म्हणाली, तू कोणाचा रे बाळ. कृष्ण म्हणाला, मी तुझाच आहे, माझे नाव कृष्ण आहे, ब्राह्मणही मीच आहे. असे म्हणून कृष्णाने ते वाण घेतले आणि म्हणाला, यापुढे लवकरच तुमची सुटका होईल. तुम्ही तीळ मात्रही चिंता करू नका. असे सांगून कृष्ण गुप्त झाला आणि पुन्हा गोकुळात येऊन खेळू लागला. एके दिवशी कंसाच्या मनात असा विचार आला की आपण कृष्णाला मारण्यासाठी आजवर कोटी उपाय केले तरी ते सर्व निष्फळ झाले. तेव्हा यापुढे त्याच्या नाशार्थ मार्ग जर मिळाला नाही तर त्याच्या हातात आपणास खचित सापडावे लागणार. इतक्यात स्वर्ग, मृत्यू, पाताळ या त्रैलोक्यात सतत संचार करणारे हरिगुण गानप्रिय मुनिश्रेष्ठ नारद मुनी नारायण 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 म्हणत तेथे आले. कंसाने त्यास आसन देऊन बसण्यास विनंती केली. आसनावर बसल्यानंतर नारद म्हणाले, कंसा, अलीकडे तुझे कृष्णावरचे लक्ष कमी झालेले दिसते. कृष्ण 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 गजरी दुमदुमली गोकुळ नगरी श्यामलांग स्मित हास्य करी खोड्या करीतो नाना परी दही दूध लोणी करीतो चोरी मोहवितो रुज नरनारी यशोदेपुढे मुखाते पसरी विश्व दाविले मुखाभितरी करांगुळी गोवर्धन धारी मुरली नादे कलिमलहारी. यावरून कृष्णाचे सामर्थ्य तू लक्षात घे. कंसासुरा, असा जर तू निश्चिंत राहू लागलास तर एक ना एक दिवशी खचित शत्रूच्या हातात तू सापडशील. म्हणून मला तुझी कीव येते, कारण कालच कृष्ण बंदीशाळेत येऊन वसुदेव देवकीला भेटून गेला. तुला पत्तासुद्धा लागला नाही. वास्तविक शत्रू तुझ्या हातात सहजासहजी सापडला होता, पण चालून आलेली आयती संधी तू दौडून मोठे नुकसान करून घेतलेस. काल जर त्याला ठार केले असतेस तर आज तो निर्भय झाला असतास. पण वेळ गेली, आता बोलून काय उपयोग.
नारदाच्या या बोलण्याने कंसाला मोठा धक्काच बसला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.